नमस्कार. आपल्या घरातले मोठे म्हणजे आपले आई वडील आजी आजोबा अनेकदा बघा कसं म्हणतात, अरे काय नाही, हे तर वयानुसार होतंच. पण खरंच का? प्रत्येक त्रास हा फक्त म्हातारपणाचा भाग असतो का? नाही. कधीकधी ही लक्षणं ना एका मोठ्या आजाराचा इशारा असू शकतात आणि त्याकडे दुर्लक्ष करणं खूप धोकादायक ठरू शकतं. चला, आज आपण अशाच 5 महत्वाच्या संकेतांबद्दल बोलूया. हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच, नाही का? घरातली मोठी माणसं, त्यांना आपली काळजी वाटायला नको म्हणून पटकन म्हणून टाकतात, मी ठीक आहे. पण खरंच ती ठीक असतात का? की त्या मी ठीक आहेच्या मागे काहीतरी गंभीर आरोग्य समस्या लपलेली आहे? आणि बरोबर इथेच आपली गल्लत होते. बघा, तरुणांमध्ये दिसणारी आजाराची लक्षणं आणि मोठ्या माणसांमध्ये म्हणजे वृद्धांमध्ये दिसणारी लक्षणं यात खूप फरक असतो. ज्या गोष्टीला आपण अरे हे तर वाढत्या वयाचं लक्षण आहे असं म्हणून सोडून देतो ना, ते खरं तर एका मोठ्या धोक्याचा अलार्म असू शकतो. आणि याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे जीवाशी खेळण्यासारखं आहे. चला तर मग आता अशा 5 महत्वाच्या संकेतांबद्दल बोलूया, ज्याकडे चुकूनही दुर्लक्ष करायचं नाही. कारण हे संकेत जर आपण वेळीच ओळखले, तर आपल्या जवळच्या माणसांना एका मोठ्या धोक्यापासून वाचवू शकतो. हो, जास्त नाही, फक्त 5. हे 5 संकेत लक्षात ठेवणं खूप सोपं आहे आणि विश्वास ठेवा, हे आपल्या जवळच्या माणसांचा जीव वाचवू शकतात. चला तर मग पाहूया पहिला संकेत कोणता आहे. पहिला आणि सगळ्यात महत्वाचा संकेत तो म्हणजे अचानक गोंधळून जाणं किंवा भ्रम झाल्यासारखं वागणं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे साधं विसरणं नाहीये की चावी कुठे ठेवली हे आठवत नाही, हे त्यापेक्षा खूपच गंभीर आहे. आता अशी लक्षणं दिसली की आपल्या मनात पहिली भीती येते, ती डिमेन्शिया किंवा अल्झायमरची. साहजिक आहे, पण थांबा, लगेच घाबरू नका. अनेकदा यामागचं कारण खूप साधं असू शकतं, जसं की शरीरातलं सोडियम कमी होणं किंवा साधं युरिन इन्फेक्शन, आणि यावर अगदी सहज उपचार होऊ शकतात. त्यामुळे घाबरून न जाता थेट डॉक्टरांचा सल्ला घ्या. आता दुसरा महत्वाचा संकेत तो आहे दम लागणं. पण थांबा, हा नेहमीचा दम नाही. म्हणजे कसं, जिने चढताना किंवा थोडं चालल्यावर दम लागणं वेगळं. पण जर रात्री झोपल्यावर आडवं झाल्यावर श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर हे प्रकरण गंभीर आहे. बघा, चालताना किंवा जिनेत चढताना लागणारा दम ठीक आहे, ते वयानुसार होऊ शकतं. पण विचार करा, कोणीतरी अंथरुणात सपाट झोपलाय आणि त्यांचा श्वास कोंडतोय, त्यांना उठून बसावं लागतंय, तेव्हा कुठे त्यांना बरं वाटतंय? हे लक्षण थेट हार्ट फेल्युअर सारख्या गंभीर हृदयरोगाकडे बोट दाखवतं. याकडे अजिबात म्हणजे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. आता वळूया तिसऱ्या संकेताकडे. जर घरातल्या कोणाचं वजन अचानक कमी व्हायला लागलं असेल आणि तेही कोणताही डायट किंवा व्यायाम न करता, तर हे नक्कीच चिंतेचं कारण आहे. म्हणजे बघा, अचानक कपडे सैल व्हायला लागलेत किंवा गेल्या 6 महिन्यात शरीराचं वजन 10% जास्त कमी झालंय, तर याला साधं समजू नका. यामागे कॅन्सर, डिप्रेशन किंवा थायरॉईडसारखे गंभीर आजार लपलेले असू शकतात. आणि याचं निदान वेळेवर होणं किती महत्वाचं आहे हे वेगळं सांगायला नको. चौथा संकेत, आणि हा खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे वारंवार पडणं. एक गोष्ट लक्षात ठेवा, घरातल्या मोठ्या माणसांचं पडणं हे कधीच साधं नसतं. त्यातून खूप गंभीर दुखापत होऊ शकते. विशेषतः पडल्यामुळे होणारं हिप फ्रॅक्चर हे वृद्धांसाठी खूपच धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे जर कोणी सारखं पडत असेल तर चुकून पडले असं म्हणून सोडून देऊ नका. त्यामागे काही वैद्यकीय कारणं असू शकतात, जसं की शरीराचा तोल न सांभाळता येणं, ब्लड प्रेशर अचानक कमी होणं किंवा डोळ्यांची काही समस्या. हे तपासून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि आता 5वा आणि शेवटचा संकेत, तो म्हणजे भूक पूर्णपणे मरून जाणं. आणि हो, हे म्हणजे मला आज हे खायचं नाही किंवा ते आवडत नाही असं नाहीये. ही गोष्ट त्यापेक्षा खूपच वेगळी आणि गंभीर आहे. जेव्हा एखादी व्यक्ती ज्यांचे आवडीचे पदार्थ समोर ठेवलेत तरीही खायला तयार होत नाही, त्यांना खाण्याची इच्छाच होत नाही, तर हे पचनसंस्थेच्या किंवा किडनीच्या एखाद्या मोठ्या आजाराचं लक्षण असू शकतं. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष देणं खूप गरजेचं आहे. बरं, हे तर झाले 5 संकेत. पण यासोबतच ना वृद्धांच्या आरोग्याबद्दल आपले काही गैरसमज पण असतात. चला, आता जरा त्याबद्दल बोलूया आणि त्यामागचं खरं सत्य काय आहे ते समजून घेऊया. सगळ्यात मोठा गैरसमज कोणता माहितीये? म्हातारपणी हे सगळं सहन करावंच लागतं. पण हे अजिबात खरं नाही. आजारपण आणि म्हातारपण या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. योग्य उपचारांनी वेदनामुक्त आयुष्य जगणं 100% शक्य आहे. तसंच लघवीवर ताबा नाही म्हणजे म्हातारपण आलं असं नाही.
त्यामागे प्रोस्टेट किंवा इन्फेक्शनसारखी कारणं असू शकतात, ज्यावर व्यवस्थित उपचार आहेत. मग प्रश्न येतो की आपण आपल्या जवळच्या माणसांसाठी काय करू शकतो? काळजी घेण्यासाठी काही खूप सोपी पण तितकीच प्रभावी पावलं आहेत, जी आपण सगळ्यांनी उचलायला हवीत. फक्त 2 सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, वयाची 60 ओलांडली की वर्षातून एकदा फुल बॉडी चेकअप करायचाच. आणि दुसरी, त्यांच्या रोजच्या वागण्यातल्या अगदी लहानसहान बदलांवर सुद्धा लक्ष ठेवा. आणि काही वेगळं वाटलं की लगेच डॉक्टरांना सांगा. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण वेळीच उचललेलं एक लहानसं पाऊल खूप मोठं धोका टाळू शकतं. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. आजारपण हा म्हातारपणाचा भाग नाही. योग्य वेळी जर योग्य काळजी घेतली तर आपले जवळचे, आपले प्रियजन एक निरोगी आणि आनंदी आयुष्य नक्कीच जगू शकतात. आता जाता जाता एक प्रश्न. ही सगळी माहिती ऐकल्यावर आजपासून आपल्या घरातल्या मोठ्या माणसांच्या आरोग्याबद्दल अशा कोणत्या लहानशा बदलाकडे आपण अधिक लक्ष देणार आहात? जरा विचार करा. एक महत्वाची सूचना, ही सर्व माहिती केवळ शैक्षणिक हेतूसाठी आहे. याला वैद्यकीय सल्ला समजू नये. कोणत्याही आरोग्यविषयक समस्येसाठी कृपया नेहमी डॉक्टरांशीच संपर्क साधा.